हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण हरी जय जय 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 राम बरवे देशाऊर झालो बरवे देशाऊर झालो काय बोले बोलावे 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 लाभे लाभ दुनाव लाभे लाभ दुनाव लाभे लाभ
दरुशने जीव झाला दरुशने जीव झाला दरोषणे जीव झाला दरोषणे जीव झाला दरोषणे जीव झाला दरोषणे भाग्य झाली संत भेटी भाग्य झाली संत भेटी भाग्य झाली संत भेटी भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती ते 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 लाभे लाभ दुनाव लाभे लाभ दुरावला लाभे लाभ दुनाव लाभे लाभ दुरावला जीव झाला दरुशने जीव झाला दरुशने जीव झाला दरोषणे जीव झाला दरोषणे जीव झाला दरोषणे जीव झाला दरोषणे तुका म्हणे श्रम के तुका म्हणे श्रम केला तुका म्हणे श्रम केला तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी अवघाला फळाशी अवघाला फळाशी अवघाला फळाशी अवघाला फळाशी अवघाला फळाशी लाभे लाभ दुनाव लाभे लाभ दुरावला लाभे लाभ दुनाव लाभे लाभ दुरावला जीव झाला दरुशने जीव झाला दरुशने जीव झाला दरोषणे जीव झाला दरोषणे जीव झाला दरोषणे जीव झाला दरोषणे विठोबा रखुमाई ओ पार कुमार विठोबा रखुमाई पार कुमार विठोबा रखुमाई पार कुमार विठोबा रखुमाई तो पार कुमार विठोबा रखुमाई तो पार कुमार विठोबा रखुमाई तो पार कुमार विठोबा रखुमाई पार कुमार विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरिभक्तीपरायण अंकुश मामा, हरिभक्तीपरायण शिवराम महाराज राऊत. बरवे देशा उरधानो बरवे देशा उरधालो बरवे देशा उरधालो बरवे देशा उरधालो परवे देशाऊर झालो परवे देशाऊर झालो परवे देशाऊर झालो काय बोले बोलावे काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला काय बोललो काय बोलो बोलावर लाभे लाभ दुरावेला लाभे लाभ
दुरावलो बरवे देशाऊर झालो बरवे देशाऊर बरवे देशाऊर झालो बरवे देशावर झालो बरवे देशावर झालो काय बोले बोलावे काय बोले बोलावे आलू लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला बोले बोलावे काय बोले बोलावे लाभे लाभ दुरावलो लाभे लाभ दुरावलो नावाला जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने हा जीवधाला दरुशने दरुशने जीवधाला जीवधाला दरुशने जीवधाला दरुशने लाभे लाभ दोनावला लाभे लाभ दोनावला जीव झाला दर्शने तुकाराम महाराज की जय. सद्गुरु
बरवे देशावर झालो काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशने, भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती ते, लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशने, तुका मने श्रम केला, तुका मने श्रम केला अवघाला फळाशी, लाभे लाभ दुनावला जीव दहाला दरुशने, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संता प्रिया, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, बाबा मी सद्गुरु दास तुका, जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी अपुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहितपानि मंडनम मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊनी हाती, बोध परडी घेऊनी हाती, बोध ज्ञानाचा पातळती, बोध ज्ञानाचा पातळती, उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, बरवे देशावर झालो काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला जीव दहाला दरुशने, सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद, विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती, विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग आहे. संत दर्शनाने आपल्या जीवनामध्ये आलेला जो अनुभव आहे, त्या अनुभवाचा परिणाम आणि मोठेपणा या दोन गोष्टी महाराज अभंगाच्या द्वारा स्पष्ट करतात. अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार, भक्त वत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने, साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, वैष्णवाग्रगणी, मुक्त कैवल्य तेजोनिधी, अखंड समाधी धन, वैष्णवाग्रगणी विश्व माऊली ज्ञानोबराय, श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदी संतांच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, वारकरी संप्रदायातील कालक्रमाक्रमे बालभागवत टाळकरी वृंद, गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग सर्वांच्या अतिभव्य उपस्थितीमध्ये परमपूज्य प्रातस्मरणीय परमवंदनीय परमश्रद्धेय श्री ब्रह्मीभूत माता सौभाग्यवती
प्रेमानंदीनाथ महाराजांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने समापन्न झालेला हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव आहे. तदंतर्गत अयुत चंडी याग आणि शतकुंडी महायज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. आज माझं परमभाग्य, परमपूज्य प्रातस्मरणीय परमश्रद्धेय श्री संत श्री प्रसादजी महाराज अमळनेरकर या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या दर्शनाचं सौभाग्य मला प्राप्त झालं. एक वाक्य सांगू का? परमश्रद्धेय श्री संत प्रसादजी महाराज अमळनेरकर या ठिकाणी उपस्थित राहणं म्हणजे प्रत्यक्षात पांडुरंगाने या सेवेमध्ये हजेरी लावू नये. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. महाराजांच्या दर्शनाचं सौभाग्य आपणा सर्व भाविकांना प्राप्त झालं. थोडस मातोश्रींच्या जीवन चरित्राचा 1-2 मिनिटं धांडोळा घेतला आणि संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने सुवर्ण पिंपळ जशा 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या तशा या मातोश्रींनी 1.25 लाख प्रदक्षिणा पिंपळाला घातल्या. तुळशीला प्रदक्षिणा केल्या. पुण्यश्रीला अमृतवाहिनी गोदावरीला अनेक वेळेला त्यांची प्रदक्षिणा झालेली आहे. पूज्य महाराजांनी आपल्या आयुष्यात क्षण क्षणाने रक्तातला थेंब ना थेंब पायी प्रवास करून तीर्थयात्रा करून देवी महाभागवत महापुराणाचं खूप अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार केला. अशा महापुरुषांच्या चरणारविंदी हृदयपूर्वक वंदन करतो. दुग्ध शर्करायो श्री संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपांकित असलेले स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचा हा पुण्यतिथी महोत्सव पुण्यसलेला इंद्राणीच्या परमतीरावर संपन्न होतोय. उद्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचा पुण्यतिथी महोत्सवाचा मुख्य प्रारंभ आहे. उद्याच्या दिवशी महाराज माघवद्य प्रतिपदेला संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणारविंदी विलीन झालेले आहेत. या सगळ्या सेवेचं समारोप्य आणि सर्व कार्यक्रमाचं समन्वय या अभंगाच्या माध्यमातून आपण या 2 महापुरुषांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पण करणार आहोत. संतांचं संतत्व हे संतांच्या हृदयामध्ये सामावलेलं आहे. जगात संत ही शक्ती महाशक्ती आहे देवा. या विश्वामध्ये अनेकविध शक्ती आहेत, परंतु सकल शक्तीचा राजा जर कोण असेल तर जगामध्ये फक्त संत आहे. वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुवर धुंडा महाराज म्हणत असत, या विश्वामध्ये संतांइतका मोठा कोणी झाला नाही. सध्या संतांइतका मोठा कोणी नाही आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संतांइतका या विश्वामध्ये कोणी मोठा होऊ शकत नाही. संतांचे फार मोठे उपकार आहेत. घोले बाबा म्हणायचे, समाजाच्या आत्मकल्याणाकरता संतांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करताना स्वतःचा देह चंदनवत झिजवला आणि समाजाचं आत्मकल्याण केलं. संसाराच्या नावे घालोनी या शून्य, संसाराच्या नावे घालोनी या शून्य, संसाराच्या नावे घालोनी या शून्य, संसाराच्या नावे घालोनी या शून्य. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. हरिभजनी ढवळी, हरिभजनी
थोडा विकू द्या. संत दर्शनाशिवाय जीवनाची पूर्णता नाही. संत दर्शनाशिवाय जीवनाची सार्थकता नाही. संत दर्शन जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. एक वाक्य सांगू, एखाद्या वेळेला देवाचं दर्शन सुलभ आहे, पण संतत्वाच्या अवच्छेदकातून संत दर्शन त्याही पेक्षा दुर्लभ आहे. पुन्हा एक वाक्य सांगतो, एखाद्या वेळेला देवाचं दर्शन तुम्हाला झालं असेल आणि संतांचं दर्शन जर झालं नसेल तर झालेलं देवाचं दर्शन संत दर्शनाविना काही कामाचं नाही, हे लक्षात ठेवा. अगोदर संत दर्शन व्हावं लागतं आणि मग देवाचं दर्शन. कदाचित पांडुरंगाने जर तुम्हाला दर्शन दिलं असेल आणि जर संतांचं दर्शन जर तुम्हाला झालं नसेल तर संत दर्शनाविना झालेलं पांडुरंगाचं दर्शन सुद्धा काही कामाचं नाही. देवा दोन प्रसंग आपल्या डोळ्यापुढे ठेवतो. दुर्योधनाला कमीत कमी भगवान श्रीकृष्णांचं 200 वेळेला तरी दर्शन झालं असेल, कमीत कमी 200 वेळेला. फायदा झाला का हो? फायदा झाला असता तर अधोगतीला कशाला गेला असता? देवाचं दर्शन होऊन का फायदा झाला नाही? ते देवाचं दर्शन संतांच्या माध्यमातून झालं नाही म्हणून फायदा झाला नाही. आता महाराष्ट्राच्या संत परंपरेचा विचार करा. या महाराष्ट्रामध्ये 700 108 संतांचा एका काळात या महाराष्ट्रात अवतार झाला. 108 संतांचा. आमचे श्री गुरु विठ्ठल वाघुले सांगायचे, संतांचं उभं पीक या महाराष्ट्रामध्ये आलेलं होतं. उभं पीक, जिकडे तिकडे संत संत होते देवा. अशा संत परंपरेमध्ये प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा इतिहास आपल्या डोळ्यापुढे फक्त घ्या. 5 वर्षाच्या प्रेममूर्ती नामदेव महाराजांच्या बरोबर देवाने बोलावं, त्यांच्या हातचं दूध प्यावं, नैवेद्य खावा. पण जेव्हा पुण्यसलीला चंद्रभागेच्या वाळवंटावर वैराग राग रसी गुरुबा काका महाराजांनी संत श्रेष्ठ मुक्ताबाईंच्या माध्यमातून परीक्षा घेतली ना, त्या परीक्षेमध्ये प्रेममूर्ती नामदेव महाराज अनुत्तीर्ण झाले आणि औंढ्या नागनाथाला जाऊन ज्या वेळेला विसोबा खेचरांनी त्यांच्यावर कृपा केली त्यावेळेला प्रेममूर्ती नामदेव महाराज संत या पदाला प्राप्त झाले. दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला, दर्शनी हा लाभ. कशाने होईल संत दर्शन? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची एकच ओवी आपल्याला सर्वांना माहिती आहे. निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्याला हिदती पाठो वाटी, तय होई भेटी हरिप्रियाची. ज्या वेळेला भाग्य शक्ती आणि पुण्य शक्ती दोन्ही एकरूप होईल त्याच वेळेला संतांचं दर्शन होईल. देवा महाराष्ट्रातल्या सर्व संतांचं संत दर्शनाविषयी एकमत आहे. ज्या दिवशी भाग्याचा उदय होतो ना त्याच दिवशी संत दर्शन होतं. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, पण ते संत दर्शन फार महत्वाचं आहे. देवा क्षमा मागून एक वाक्य बोलतो. एखाद्या वेळेला संतांच्या अवच्छेदकातून संतांचं दर्शन नाही लवकर झालं तर तितकंस नुकसान होणार नाही, पण संत म्हणून फसवी माणसं जर तुमच्या जीवनामध्ये आली तर अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही. नाही खऱ्या संतांचं दर्शन झालं तर कधीतरी होईल, पण संत म्हणून जर फसवी माणसं जीवनामध्ये आली तर मग मात्र जीवनाचं अधपतन निश्चित आहे.
म्हणून संतांचं यथार्थ संतांच्या दर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे. मोठ्याचं उदाहरण सांगतो, अधिक वेळ घालवत नाही. पंचवटीला भगवती सीतामाता थंडीच्या दिवसामध्ये सूर्यस्नान करत बसलेल्या होत्या. एका ओट्यावर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसलेल्या होत्या. त्या मायावी मारीच्याने पाहिलं आणि सुवर्ण मृगाचं रूप धारण केलं आणि सीतामातेच्या पुढे असा उड्या मारत तो पुढे गेला. असं म्हणतात, मला काही माहित नाही, पण पुरुषांपेक्षा माता भगिनींना सोन्याचं आकर्षण अधिक आहे. तेच झालं. सीतामातेने ते सुवर्ण मृग पाहिलं, सांगितलं प्रभू उठा, धावा. ते सुवर्ण मृग पळू लागलेले, त्याच्या कातडीचे मला चोळी शिवायचे, त्याला तुम्ही पकडा. प्रभू श्रीराम सांगत होती, सीते अगं बोलू नको याला. हे बघ, हे जग मी निर्माण केलंय. जगाच्या इतिहासामध्ये सुवर्ण मृग अजून जन्माला आलं नाही आणि पुढे येणार नाही. तो मायावी राक्षसी. आमचे गुरुजी म्हणायचे, ऐकल ती बायको कसली देवा. तिने ऐकलं नाही. पहिला धोका. आणि दुसरा धोका, साधू नसताना त्या रावणाला साधू म्हणून बसली आणि भिक्षा देण्याकरता लक्ष्मण रेषेचं उल्लंघन केलं तर श्रीरामापासून कायमचा वियोग झाला. जर सीतामातेला एवढी मोठी नुकसान भरपाई द्यावी लागली तर आपल्याला किती भोगावी लागली. म्हणून खऱ्या संतांच्या दर्शनाची आवश्यकता आहे. संतांकडे पाहण्याची सर्वसामान्य माणसांची 3 प्रकारची नजर आहे. पहिला वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना चमत्काराने पाहतो. दुसरा वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना त्यांच्या आचरणाकडे पाहतो. आणि तिसरा वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना त्यांच्या अनुभवाकडे पाहतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिला वर्ग का तो संतांकडे चमत्काराने पाहणारा ही कनिष्ठ नजर आहे देवा. चमत्कार आणि संत एक समीकरण नाही. आम्ही ज्या परंपरेचे विद्यार्थी आहोत ती स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांची परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये बंकट स्वामी महाराज होऊन गेले. स्वामी महाराज म्हणायचे, आम्ही पावलो पावली चमत्कार करू, पण वारकरी संप्रदायाला चमत्कार हे मान्य नाही. चमत्काराला कधी बोलायचं नाही देवा. आपली इथेच चूक होते. एखादी शुद्र सिद्धी प्राप्त झालेली माणसं चमत्कार करतात, लोक त्यांच्या मागे 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 लागतात आणि ते तुरुंगात जाऊन बसले का उगा त्यांच्या नावाने लोक ओरडत बसतात. म्हणून संतांना पाहण्याची नजर लागते देवा. शुद्ध कसोनी पहावे, वरिल्या रंगान भुलावे, तो का म्हणे घ्यावे, जे नेनुही तुटी ते. मी आपल्या पुढे 2-4 फक्त प्रसंग आणून ठेवतो, त्याचा विस्तार करत नाही. संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी एकदा रेडा बोलवला, एकदा भिंत चालवली, एकदा मेलेले सच्चिदानंद जिवंत केले, एकदा स्त्रियांचा पुरुष केले. हे बघा, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना जर चमत्कार करण्याची इच्छा असते ना तर त्यांनी आळंदीला थिएटर लावून प्रयोग दाखवले असते. इथे दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल. असं होत नाही देवा कधी. अहो, रेडा बोलवला हा कसला चमत्कार आहे. ज्ञानोबरांनी मस्तकावर हात ठेवून जर रेडा बोलला नसता तर मग तो खरा चमत्कार होता. त्यांचा खरा चमत्कार आहे का, रेडा बोलला का नाही ते डोक्यातून काढून टाका आणि मी सांगतो तो चमत्कार आहे का. अरे तुमच्या माझ्यासारखे बहुजन समाजातले रेडे ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बोलवले, हा ज्ञानोबरांचा खरा चमत्कार आहे देवा. अरे बहुजन समाजाच्या मुलांनी तत्वज्ञान सांगावं हे केवळ ज्ञानोबरांचे उपकार आहेत. मिळविले मांदे वैष्णवांचे, वैष्णवांचे मिळविले मांदे वैष्णवांचे, वैष्णवांचे मिळविले मांदे वैष्णवांचे, वैष्णवांचे दयाने घातिली मुक्तीची गवाणी,
नाईलाज झाला देवा. रेडा जर बोलवला नसता तर पैठणच्या धर्मपंडितांचा अहंकार नाहीसा झाला नसता म्हणून बोलवावं लागलं. जगाच्या इतिहासात कधी भिंत चालत नाही. 1993 ला ज्या वेळेला भूकंप झाला ना त्यावेळेला किल्लारीला भूकंप झाल्यानंतर भिंती हल्ल्या देवा, पण त्या चालल्या नाही. ज्ञानोबरांनी भिंत चालवली का? भिंत जर चालवली नसती तर महर्षी योगीराज चांगदेवांचा उद्धार झाला नसता म्हणून चालवावी लागली. मेलेला मनुष्य पुन्हा जिवंत होत नाही, पण ज्ञानोबरांनी सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं का? श्री सच्चिदानंद बाबा जर जिवंत केले नसते तर ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता लेखक मिळाला नसता तर आज कशाचं पारायण केलं असतं देवा. हे नाईलाजाने केलेले चमत्कार आहे. पण चमत्काराने कधी संतत्व प्राप्त होत नाही. एकच वाक्य सांगतो. 14 वेळेला काळाला थप्पड मारून 1400 वर्षाचं आयुष्य उपभोगलं महर्षी योगराज चांगदेवांनी. 6 महिन्याची निर्विकल्प समाधी उत्थान झाल्यानंतर मेलेल्या प्रेतांकडे जर पाहिलं तर त्यांच्या अमृत दृष्टीने मेलेली प्रेते पुन्हा जिवंत होत होती देवा. केवढं सामर्थ्य. पण ज्या वेळेला संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर ते आले ना, अहो संत सोडा, ज्ञानोबरांचं साधं त्यांना शिष्य होता आलं नाही. त्यांना मुक्ताबाई गुरु कराव्या लागल्या. चांग देव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मग संत जिथे शिष्यच होता येत नाही तिथं संत कसं होता येईल? हा फार झाला तर हबप होता येईल. आता बरेच मास्तर रिटायर झाल्यानंतर हबप झाले. पैसे दिल्यानंतर महामंडलेश्वरही होता येईल देवा, पण संत पदवी अजून जगाच्या बाजारात विकायला मिळालेली नाही. संतपण मिळते हाती हिंडता कपाटी राणी म्हणी. म्हणून संतांकडे चमत्काराने बघू नका. दुसरा वर्ग आहे तो आचरणाकडे पाहणार आहे. महाराज मोठी माणसं कळत नाही काय तुकोबऱ्यांची भाषा आहे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही ते, शाब्दिकाचे काम नाही ते. संतांचा महिमा दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही, काम नाही ते, शाब्दिकाचे काम नाही. महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहुदुधड जरी झाली म्हैस गाया, बहुदुधड जरी झाली म्हैस गाया. शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहुदुधड जरी झाली म्हैस गाया, बहुदुधड जरी झाली म्हैस गाया. मोठी माणसं कळत नाही. आमचे साधक हृदय संजीवनी गुरुवर डॉक्टर नारायण महाराज जाधव एक वाक्य सांगत असतात. मोठी माणसं सोडा देवा, मांडीला मांडी लावून बसलेली माणसं जर आपण ओळखू शकत नाही तर संत कधी ओळखणार आहे. एक ऐकलेला प्रसंग सांगतो, फार सुंदर आहे. आत्ताच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली. ज्या महापुरुषांनी आयुष्याचा क्षण न क्षण आणि रक्तातला थेंब न थेंब हिंदवी स्वराज्य संस्थापनेकरता खर्च केला. जशी एकदा त्यांनी सुरत लुटली ना, एकदा त्यांचे मावळे कल्याणचा खजिना लुटण्याकरता गेले. खजिना लुटला आणि त्यांच्या मावळ्यांनी कल्याणच्या सुभेदाराची देखणी सून पाहिली. तिचं अपहरण केलं, तिला म्यान्यामध्ये बसवलं आणि छत्रपतीला भेट द्यावी या हेतून तिला गडावर आणलं. खजिना राजकोषामध्ये ठेवला आणि सांगितलं, राजे
तुमच्याकरता एक सुंदर बहुमोलाची भेट वस्तू आणलेली आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा. आता राजांना तरी काय माहिती आपल्या मावळीने काय आणलंय. काय आणलं दाखवा म्हटलं बरोबर. मेण्यातून ती मुलगी त्यांच्या पुढे उभी केली. देवा, छत्रपतींनी नजरेला नजर लावून असं पाहिलं सुद्धा नाही, अशी खाली मान केली. का? जगद्गुरु तुकोबर यांच्या संस्कारातली ताकद होती देवा. ती छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबर यांच्या कीर्तनाला आपण होऊन येऊन बसत होते. कधी तुकाराम महाराजांनी त्यांना निरोप पाठवला नाही, पण ज्या ज्या वेळेला त्यांना कीर्तन आहे असं कळालं की ते तुकोबर यांच्या कीर्तनाला समोर येऊन बसत होते देवा. आणि त्या अभंगाचे संस्कार होते काय? परावी आणणारे रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईची. इतकं वाईट वाटलं त्यांना. जिजाऊ मासाहेबांच्या जवळ गेले आणि चरणाला स्पर्श केला. मासाहेब, आयुष्यात घडलेलं हे पहिलं पाप आहे. आता एक काम करा, ही सुभेदाराची जी सून आणली ना त्याला तुम्ही स्नान घाला, उंची उंची कपडे परिधान करण्याकरता द्या, दागदागिने द्या आणि बहुसन्मानाने त्यांच्या घरी त्यांना परत पाठवा. स्नान घातलं, वस्त्र आभूषण दिली आणि परत बहुसन्मानाने पाठवत असताना छत्रपतींच्या मुखातून पुन्हा दुसरं वाक्य किती सुंदर बाहेर पडलं बघा. ते म्हणाले, अहो माझी आई जर जिजाऊ मासाहेब जर तुमच्या इतकी सुंदर असते ना तर मी सुद्धा तुमच्या इतका देखना जन्माला आलो असतो. मला पुढे सांगायचंय, पुढे ऐका. ज्या छत्रपतींच्या तालमीमध्ये मावळे तयार झाले, त्यांच्या ताटात जेवले, त्यांनी शिकवलं, त्यांच्याच अंथरुणावर झोपले, त्या मावळ्यांना जर आपला राजा कळाला नाही तर आपल्याला तुकोबरायांसारखा महाराजा कधी कळणार आहे देवा. साधू कळण्याची नजर लागते, परमार्थ नजरेचा आहे. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. संत ओळखण्याकरता ज्ञानोबरांनी 13व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकावर काय सुंदर निरूपण केलंय. त्या ओव्या पाठ खरा देवा, परमार्थात तुमची कधीच फसवणूक होणार नाही. 13व्या अध्यायाचा तो श्लोक बघा. अमानित्वम मदंभित्वम मयूसा शांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रह. त्याच्या खाली ज्ञानोबराय बोलतात, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती काने ऐकावी, अमुका ऐशे नोहावी शेची लोका, वाचस्पतीचे रिपाडे, सर्वज्ञता जरी जोडे, विडवे माझे दडे, महिमे भेने, चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी, नावडोनी किंवा जगावाजे. ज्ञानोबराय बोलतात, आत्मानंद प्राप्त झालेला महात्मा वेड्यात सोंग घेऊन त्या गावामध्ये राहतो देवा. स्वतःची प्रसिद्धी करून घेत नाही, आपली स्वतःची पूजा करून घेत नाही, स्वतःचा मोठेपणा झालेला त्याला आवडत नाही. उलट कोणी मोठेपणा देण्याचा जर प्रयत्न जर केला तर ते वेड्यात सोंग घेतात आणि तिथून निघून जातात देवा. तुकोबराय सांगतात, नो ये दास खरा परिहा झाला शिडांगोरा. या महापुरुषांकडे पाहिल्यानंतर स्वामी रामकृष्ण परमहंसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं दिसणारं शरीर आणि आईसाहेब जर पाहिल्या तर मा शारदा देवी दिसतात आणि स्वामी रामकृष्ण परमहंस दिसतात. बघा तुम्ही कधी रामकृष्ण परमहंसांचा फोटो पहा आणि मा शारदा मातेचा फोटो पहा, हे पाहिल्यानंतर त्यांचं स्मरण होणारच देवा. दक्षिणेश्वरी काली मातेच्या मंदिरामध्ये रामकृष्ण परमहंस दुपारचं 4चं प्रवचन करत असत. पण त्यांना एक सवय अशी होती, चालू प्रवचनातून मध्येच उठायचे, व्यासपीठावरून बाजूला जायचे, समोरच्या हॉटेलमध्ये जायचे, भजे खायचे आणि पुन्हा व्यासपीठावर बसून प्रवचन करायचे. आपल्याला जमेल असं नाही देवा. SP कॉलेजचे प्रिन्सिपाल मामासाहेब दांडेकरांनी कीर्तन परंपरेचे काही नियम घालून दिलेत. त्याच्यातला एक नियम बघा, भर उन्हाळ्यात 2 तासाच्या कीर्तनामध्ये वक्त्याला जरी तहान लागल्याने जीभ टाळूला जरी चिटकू लागली तरी पाणी पिण्याची परवानगी नाही देवा. जरी समोर ठेवलं तरी पाहायचं आणि गप्प बसायचं, प्यायचं नाही. हे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. मग व्यासपीठावरून उठून भजे खाणं पुन्हा व्यासपीठावर बसणं कसं शक्य आहे? लोकांनी ते रामकृष्णांचं ते पाहिलं, त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण होऊ लागला, हे कसले साधू आहेत. चालू प्रवचनातून भजे खाण्याकरता जातात, ते निंदा करू लागले. स्वामी विवेकानंदांपर्यंत ती निंदा गेल्याबरोबर त्यांचं हृदय असं तप्त झालं देवा.
काय करावं. एके दिवशी स्वामी रामकृष्ण परमहंस निवांतानी प्रसन्न मुद्रेने बसलेले होते. हे स्वामी विवेकानंदांनी पाहिलं, जवळ गेले, चरणाला स्पर्श केला आणि विचारलं, स्वामीजी माझी एक प्रार्थना आहे, ऐकाल? बोल नरेंद्र, काय इच्छा आहे तुझी? काही नाही, तुम्ही दुपारचं 4च्या प्रवचनाला जेव्हा बसताना आणि मध्ये उठून भजे खाण्याकरता जाताना माझी इच्छा आहे तेवढं फक्त बंद करा. प्रवचन संपल्यानंतर भजे खाण्याकरता जा किंवा प्रवचनाच्या अगोदर जा, पण प्रवचनात मध्ये उठून ती भजे खाण्याकरता जाऊ नका. रामकृष्ण विचारलं, का रे? लोक तुमची निंदा करतात आणि निंदा लोकांनी केली का मला वाईट वाटतं म्हणून जाऊ नका. रामकृष्ण हसल्याने म्हणाले, ए नरेंद्र, लोकांनी निंदा करावी म्हणूनच हे मी करतोय. का? अरे स्तुती चांगल्या चांगल्याला पचवता आली नाही. सामान्यत सोडा, आईच्या उदरामध्ये राहिलेले भगवत पूज्यपाद शुकाचार्य यांची स्तुती यांच्या वडिलांनी व्यासदेवानी फक्त एका वाक्यात केली तर त्या स्तुतीचा झाला, अंतकरणामध्ये अभिमान निर्माण झाला. तर राजा जनकाच्या दरवाजामध्ये शुकाचार्यांना आपलं स्वतःच नाक घासावं लागलं, इतकी स्तुती वाईट आहे देवा. म्हणून तर तुकोबराय सांगतात, न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचने अभिमान. म्हणून संतांकडे आचरणाकडून पाहू नका. संतांना पाहण्याची एकच नजर आहे, ती अनुभवाची आहे. कोणता अनुभव आहे? अरे स्वर्गाचा राजा इंद्राला जो अनुभव आलेला नाही, सत्यलोकाच्या ब्रह्मदेवाला जो अनुभव येत नाही, तो अनुभव छातीला हात लावून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मला आला. मला कोणता अनुभव आहे? 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटाला निराकार. 15 दिवसात तुकोबराय सांगतात, मला देवाने दर्शन दिलं. आई साजाचा अनुभव, आई साजाचा अनुभव, आई साजाचा अनुभव, साजाचा अनुभव. विश्वदेव सत्य, विश्वदेव साजाचा अनुभव किंवा माझा पहा अनुभव केला देवा पुला, अशा अनुभवयुक्त संतांच्या दर्शनाची जगद्गुरु तुकोबराय वाट बघत होते. केव्हा संत दर्शन होईल? महाराजांनी केलेला परमार्थातला सर्वांगीण प्रयत्न कामाला आला. महाराजांच्या भाग्याचा उदय झाला, पुण्य फळालं, आणि ज्याच्या करता अहोरात्र प्रयत्न केले ना, ते प्रयत्न कसे सफल झाले हे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम
जीव ओवळून टाकावेत अशी अक्षरे देव हे. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी. अवघा शब्दाला लाल पेनने अंडरलाईन करा. तुकोबराय सांगतात परमार्थामध्ये केलेले सर्वांगीण प्रयत्न माझे फलद्रूप झाले. ते कामाला आले अवघाला फळाशी. एक वाक्य सांगतो ऐका. प्रपंचामध्ये आयुष्यभर जरी तुम्ही प्रयत्न केले ना पार मरेपर्यंत, तर सगळे प्रयत्न कामाला येत नाहीत. आणि परमार्थातला कोणताच प्रयत्न वायाला जात नाही. म्हणून परमार्थ करायचा आहे देवा. संसारातलं सगळं कामाला येत नाही. एक वाक्य सांगू. हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून आई वडील आपल्या मुलावर आपला प्राणापेक्षा अधिक प्रेम करतात देवा. आणि अलीकडे ती मुलं मोठी झाल्यानंतर अशी निघून जातात, तर थकलेल्या आई वडिलांकडे मागे वळून पाहत सुद्धा नाही. याला संसार म्हणतात. याच्या उलट प्रभूच्या दरवाजामध्ये एक भाताचं शीत खाऊ घाला नाही, शीत खाऊ घालता आलं. फक्त प्रभूचा दरवाजा ते दार असं झाडून घ्या देवा. एखाद्या वेळेला तुम्ही जरी प्रभूचा दरवाजा झाडून घेतला ना, संकट समयाला त्याला हृदयाने हाक मारा. झाडून घेतलेले उपकार सुद्धा तो ठेवत नाही असा देव आहे. केलेले उपकार कधीच ठेवत नाही देव देवा. पण त्याचा स्वभाव असा आहे, त्याला दिल्याशिवाय तो देत नाही. हे यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः यम यथा तम तथा. जो देवाला जेवढं देतो ना त्याच्यापेक्षा तो अधिक देतो, पण अगोदर घेतो आणि मग गेशी तेव्हा देसी ऐसा ससी उदार, ऐसा ससी उदार, ससी उदार. गेशी तेव्हा देसी ऐसा ससी उदार, ऐसा ससी उदार, ऐसा ससी उदार. एक प्रसंग सांगतो. सूर्यग्रहण संपलेलं होतं आणि गंगेवर पांडव स्त्रिया, ऋषी मुनी, साधू संत सगळे स्नानाकरता एकत्र आलेले होते. आता स्त्री पुरुषांनी एकत्र स्नान कसं करावं म्हणून गंगेच्या एका काठापासून तर दुसऱ्या काठापर्यंत राजा धर्माने एक दोर बांधलेला होता. व्यवस्था अशी केली होती, पुरुषांनी वरच्या प्रवाहावर स्नान करावं आणि माता भगिनीने खालच्या प्रवाहावर स्नान करावं अशी रचना झालेली होती. बघता बघता सगळ्यांचं स्नान झालं. स्नानाचे दोघेच जण राहिले. पुरुषांमध्ये दुर्वासा, स्त्रियांमध्ये आईसाहेब द्रौपदी माता. थंडीचे दिवस होते. दुर्वासा स्नाना करता म्हणून गंगा नदीमध्ये उतरले, पण अर्धा पाऊण तास झालं स्नान होऊन देखील गंगेच्या बाहेर येत नव्हते. नाभी कमला इतक्या पाण्याजवळ बसून ते आपल्या अंगाला स्वतःला झाकून ठेवत होते. गंगेचं पाणी अति थंडगार आहे देवा. थंडीच्या दिवसामध्ये 12-17 मिनिटापेक्षा जर गंगेच्या पाण्यात अधिक काळ थांबला तर रक्त विसरण क्रिया थांबली जाते. इतकं पाणी थंडगार आहे. जगात गंगेच्या प्रवाह इतका वेगवान दुसरा कोणत्याही नदीचा प्रवाह वेगवान नाही. कर्मधर्म संयोगाने स्नान करणारा भाविक जर गंगेच्या पात्रामध्ये वाहून गेला तर विज्ञानाने जिवंत त्याला वर काढण्याची अजून व्यवस्था केलेली नाही. इतकं गंगेचं पाणी वेगवान आहे. अशा वेगवान आणि थंडगार पाण्यामध्ये दुर्वासा आपलं अंग झाकून ठेवत होते. ते पाण्याच्या बाहेर येत नव्हते. अर्धा पाऊण तास झालं. काय कारण असेल? कारण असं होतं, ब्रह्मचिंतनामध्ये विमग्न असणारे दुर्वासा स्नान करण्याकरता गंगेच्या पात्रामध्ये उतरले आणि स्वतःच अंग घासू लागले. त्यांच्या लक्षातच आलं नाही. अंग घासता घासता त्यांच्या लज्जास्थानाची लंगोटी निसटली. ती गंगेच्या वेगवान पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली. ते उघडे झाले म्हणून स्वतःची लाज राखण्याकरता नाभी इतक्या पाण्यामध्ये स्वतःच अंग झाकून ठेवत होते. हे फक्त दोघांच्याच लक्षात आलं. चाणाक्ष असलेल्या आईसाहेब द्रौपदी मातेच्या, राजा धर्माच्या. पण मदत करावी तर काय करावे? समोरासमोर दुर्वासांच्या जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. मग यांना मदत करायची कशी? द्रौपदी आईसाहेबांनी राजा धर्माला सांगितलं, तुम्ही चिंता करू नका, मी करते मदत.
स्नान झालेलं होतं द्रौपदी आई साहेबांचं. वस्त्रामध्ये शालू नावाचं वस्त्र तिने परिधान केलेलं होतं. ती दुर्वासांच्या विरुद्ध दिशेला आली. लंगोटीला पट्टी मिळावी म्हणून आपल्या पदराची एक पट्टी फाडली, अंगंगेच्या वाहत्या पाण्यामध्ये टाकली. पाणी वेगवान आहे आणि शालू हलका आहे. तिने पट्टी टाकली का वाहून जायची, पट्टी टाकली का वाहून जायची. दुर्वासांच्या हाताला येत नव्हती. पदर फाडता फाडता तिथं थोडंसं अंग दिसू लागलं आणि द्रौपदी आई साहेब दचकले. आता काय करावं? पण तिचा स्वतःच्या भगवान श्रीकृष्णांवर अत्यंत विश्वास होता. देवा, खूप श्रद्धा होती तिची. शेवटची पट्टी फाडली. द्वारकेच्या दिशेला आपलं तोंड केलं आणि कपाळाला पट्टी लावून अंतःकरणपूर्वक अशी मोठ्याने हाक मारली, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरे तो आमचा कैवारी, कृष्णा धाव. हे प्रभू, पाणी वेगवान आहे. दुर्वासा पाऊण तास झालं या पाण्यामध्ये उभे. माझे वस्त्र जर त्यांना मिळालं नाही तर पाण्यामध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे. हे प्रभू, लाज रखो तुम्ही, माझ्या हाकेला ओ द्या आणि एवढी पट्टी फक्त दुर्वासाला मिळू द्या, असं म्हणाले. कपाळाला लावलेली पट्टी भगवंताचं स्मरण करून पाण्यात टाकल्याबरोबर भगवंताने आपल्या माया शक्तीने गंगेचा प्रवाह शांत केला. देवा, त्या पाण्याच्या लहराने आलेली पट्टी दुर्वासांनी पाहिली. काहीतरी चाललंय म्हणून जवळ गेली आणि उचलली. पट्टी दिसली, आपल्याला जास्त हाणाला लावली. कोणी मदत केली म्हणून मागे वळून पाहिलं, द्रौपदी आई साहेब दिसले. ते काठावर आले. साधू नाम दर्शनम पुण्यम तीर्थभूतादि साधवा. भगवंताच्या दर्शनापेक्षा संत दर्शनामध्ये काही शतपटीने पुण्य अधिक मिळतं. देवा, म्हणून द्रौपदी आई साहेब आता दुर्वासांच्या दर्शनाला आली. आणि द्रौपदी आई साहेबांनी दुर्वासांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवल्याबरोबर त्यांचं हृदय सद्गतीत झालं. डोळे पाणावले, ओठ पुटपुटू लागले आणि कापऱ्या स्वरामध्ये म्हणू लागले, द्रौपदी, ए बाळ, हे बघ, आज जर लंगोटीला पट्टी जर तुम्हाला दिली नसती तर या पाण्यामध्ये दुर्वासाला आपला प्राण सोडावा लागला असता. माझी लाज राखली, तो जीवदान दिलंय ग. हे बघ, या मोबदल्यामध्ये तू आता दुर्वासाचा प्राण जरी मागितला तरी तुझ्या चरणावर ठेवण्याकरता मी तयार आहे. काय पाहिजे तुला? द्रौपदी आई साहेब काही बोलत नव्हत्या. त्या शांत मनाने फक्त दुर्वासांचं ऐकत होत्या. आता दुर्वासांनी आशीर्वाद असा दिला बघा, हे द्रौपदी, हजारो वर्षाची तपश्चर्या करणारा हा दुर्वास आहे. माझ्या सगळ्या तपश्चर्याची पुण्याई मी तुला देतो आणि आशीर्वाद देतो. हे बघ, आज जशी तू माझी लाज राखली ना, मला जसं जीवदान दिलं ना, तसं चिंता करू नको. ज्या दिवशी तुझ्या लज्जाहननाची वेळ येईल ना, त्या दिवशी भगवान कृष्ण परमात्मा तुझी अनंत पट्टीने लाज राखील. द्रौपदी, अनंत पट्टीने. हा दुर्वासांचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद हे तर तुम्हाची. पुढचा विषय सांगत नाही, आपल्याला माहितीये. दुःशासनाने आई समान आपल्या थोरल्या भाऊजाईला भर सभेमध्ये आणलं आणि तिला विवस्त्र करण्याकरता तिच्या शालूला फक्त हात लावला तर दुर्वासांनी दिलेला आशीर्वाद भगवान श्रीकृष्णांना आठवला आणि भगवंताने द्रौपदीला वस्त्र पुरवलं. पण केव्हा? अगोदर द्रौपदीला द्यावं लागलं आणि मग तिला मिळालं. दिल्याशिवाय मिळत नाही. तुकोबराय सांगतात, माझं सर्वस्व मी संत दर्शनाकरता देवाच्या पायावर समर्पण केलंय. तुझं समर्पली हे काया, जीवे भावे पंढरी राया, सांभाळे समविषमडाया, करी छाया कृपेची. त्या मोबदल्यामध्ये मात्र माझ्यावर अशी कृपा केली का माझं सर्वांगीण परमार्थातले प्रयत्न यशस्वी झाले. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी. का हो तुकोबराय, पुण्य फळाला म्हणजे नेमकं झालं काय? त्याचं उत्तर तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतो. भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली
पोटी ते लाभे लाभ गुणावला लाभे लाभ गुणावला पोटी ओटी ते आवडी पोटी पुण्य फलद्रूप झालं म्हणजे नेमकं झालं काय? महाराज संत भाग्य झाली संत भेटी, मला संतांचं दर्शन झालं. एकनाथ महाराजांनी प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिले बघा. चंद्रामृत सुख सेववेन असता जाता रवी धरवेन बाह्य हिळा सागर तरवेल पर्या साधूची भेटीनं होईल गा ऐशे कैशे आणि भेटती ते साधू. त्याचं उत्तर तुकोबराय देतात. कशाने संत दर्शन होईल? महाराज सांगतात, अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोहमाया मिथ्या वरते समाधान जाणून नेनता साधू भेट देती तया वचिता ऐशी ऐशी आणि भेटती ती साधू. ज्या दिवशी भाग्य शक्ती आणि पुण्य शक्ती एकरूप होईल ना, त्या दिवशी संत दर्शन होईल बघा. दोन वाक्य सांगतो. पुण्य कर्म करणं वेगळं आणि पुण्य सांभाळून ठेवणं वेगळं, याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. पुण्य कोणीही करू शकतो. तहानलेल्या माणसाला ग्लास भर जरी पाणी पिण्याकरता दिलं तर पुण्य आहे देवा. पुण्य कोणालाही करता येईल, पण पुण्य सांभाळून मात्र कोणाला ठेवता येत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं, नवीन मंदिरामध्ये भाविक फॅन देतात, फॅन पण तसा देत नाही, 3-3 पात्यावर आपलं नाव टाकून देतात. एका बाजूला पुण्य करतात आणि नावा करता एका बाजूला त्या पुण्याचा क्षय करतात. लक्षपूर्वक ऐका, आपण सुज्ञ भाविक आहात, महापुरुषांच्या दरबारात इथे विराजमान आहात. ज्ञानोबराय काय वाक्य सांगतात हे कान उघडे ठेवून ऐका. ज्ञानोबराय म्हणतात, देवाच्या आणि साधूंची सेवा केल्यानंतर त्या सेवेतून आपली प्रसिद्धी व्हावी, एवढं पाप जरी मनात जरी आलं तरी पुण्याचा क्षय होतो देवा, ते पुण्य मिळत नाही. ज्ञानोबराने का दृष्टांत दिलाय. नाना कुशवळू आपुले पांघुरवी पेरिले तैशे झाकीने पजले दान पुण्य. बहुतांशी ती शेतकरी आहे. शेतकरी पाभारीने पुढे पेरतो आणि मागून रासने करून बी झाकून टाकतो. पेरायचं तर झाकायचं कशा करता? पेरलेलं बी जर झाकलं नाही ते वर पडेल, पाखरं येऊन खाऊन टाकतील तर आपल्या पदरात काय पडणार आहे? तशी संतांची आणि देवाची सेवा केल्यानंतर प्रसिद्धी करता जर आपल्या तोंडावटे समाजापुढे जर प्रगट केली तर पुण्याचा क्षय होईल. तर संत दर्शनाने भगवत साक्षात्कार आपल्याला कधी होईल? ऐसा लाभ बांधा गाठी. मोठा प्रसंग आहे. पंढरपूरला 1989 साली परमपूज्य प्रातस्मरणीय परिव्राजकाचार्य स्वामी रामसुखदासजींचं आगमन झालेलं होतं. पूज्य रामसुखदासजी महाराष्ट्रामध्ये चालती बोलती ज्ञानेश्वरी जशी गुरुवर धुंडा महाराज, तसं उत्तरेकडे चालती बोलती श्रीमद भगवद्गीता म्हणजे स्वामी रामसुखदासजी. साक्षात्कारी पुरुष पंढरीला आले. चातुर्मासाचा 15 दिवसाचा कालावधी फक्त शिल्लक राहिलेला होता. गुरुवर धुंडा महाराजांनी प्रार्थना केली, महाराज तुम्ही 7 दिवस श्रीमद भगवद्गीतेवर सत्संग करावा, सर्वांना त्या सत्संगाचा फायदा होईल. खूप श्रोते तुमच्या सत्संगाची इच्छा करतायत. त्यांनी होकार दिला. चंद्रभागेच्या वळवंटामध्ये विस्तीर्ण मंडप दिला देवा. त्याचं अन्नदान इतकं मोठं होतं की सोलापूर जिल्ह्यातली सगळी पत्रावळ संपली म्हणून अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून ट्रेनने पत्रावळ मागवलेली होती. एवढं मोठं अन्नदान पंढरी क्षेत्रामध्ये केलेलं होतं. आणि 2 सत्रामध्ये प्रवचन होती स्वामीजींची. जसं आपल्याकडे शतकोंडी यज्ञ इकडे चालू आहे आणि इकडे एका बाजूला धर्मशक्ती आहे तर एका बाजूला भक्ती शक्ती आहे. एका बाजूला कीर्तन सेवा तर एका बाजूला शतकोंडी यज्ञ चालू आहे. असं 2 सत्र जसे हे कार्यक्रम आहेत.
तसे स्वामीजींची प्रवचन 2 सत्रात होती. दुपारी 6 आणि भल्या पहाटे 5 ते 6 अशा 2 सत्रात प्रवचन होते. संध्याकाळच्या प्रवचनाकरता लाखो लोक यायचे. स्वामीजींचं श्रीमद भगवद्गीतेवरचं प्रवचन श्रवण करायचे, महाप्रसाद घ्यायचे, जिथे राहण्याची व्यवस्था आहे निघून जायची. पण पहाडचं प्रवचन असं होतं, तिथं सगळ्यांना प्रवेश नव्हता, मंडपाला गेट केलेलं होतं. मला चांगलं आठवतंय, अधिकार संपन्न महापुरुषांनी साधकांनाच तिथेमध्ये प्रवेश होता. गुरुवर धुंडा महाराजांसारखे परमपूज्य प्रातस्मरणीय माझे गुरुजी रामकृष्ण भाऊ इडिशीकर, श्री माधव महाराज मगर, अशी हिमालयाच्या उंचीचे महापुरुष श्रोते म्हणून अशी पुढे बसलेली होती. देवा, त्या काळात ज्या गाडीची किंमत कमी कमी 70 ते 80 लाख रुपये, अशा भारी किमतीच्या गाडीमध्ये बसून एक श्रीमंत मनुष्य पहाडच्या प्रवचनाला आलेला होता. श्रीमद भगवद्गीतेच्या त्याच्या डोक्यावर एवढी मोठी शेंडी होती, नाकापासून ऊर्ध्वपुंड्र होतं, साधा पांढरा शर्ट होता, धोतर होतं. असा खांबाला टेकून तो प्रवचन ऐकू लागला. 1 तासाचं प्रवचन संपलं. स्वामीजींची पद्धती अशी होती, 1 तासाचं प्रवचन संपल्यानंतर उर्वरित 15 मिनिटामध्ये ज्याला काही पारमार्थिक शंका आहेत त्या विचारायच्या, त्याचं उत्तर ते 15 मिनिटात द्यायचे. सगळ्याच्या शंका सांगत नाही, ज्याच्या शंकेची मला आता आवश्यकता आहे ती शंका सांगतो. तो श्रीमंत मनुष्य उठला, स्वामीजींच्या चरणाला आपलं मस्तक टेकवलं. काय शंका विचारली ऐका. स्वामीजी, मी पुण्यश्रीला चंद्रभागेच्या वाळवंटात आहे, पुंडलिक रायाकडे माझं तोंड आहे आणि भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, भगवान श्रीकृष्णाला मी एकदा हाक मारल्याबरोबर तो परमात्मा एक वेळेला माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेला. वाक्य पुन्हा ऐका. स्वामीजी, मी भगवान परमात्म्याला हाक मारल्याबरोबर तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा एक वेळेला माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेलाय. स्वामीजी, पुन्हा कितीतरी वेळेला मी त्याला बोलवतोय, तो येत नाही. काय चुकलं माझं? माझा दोष सांगा, माझा अपराध सांगा, अहो माझी चूक तरी सांगा. मला बसलेल्या सगळ्या महापुरुषांच्या अंगाला असा दरदरून घाम आलेला होता. स्वामीजीने काय उत्तर दिलं लक्षपूर्वक ऐका. व्यासपीठावरून स्वामी बाजूला गेले, त्यांना नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं, अहो तुम्ही किती भाग्यवान आहे, भगवान सगुण साकार होऊन तुमच्या ताटामध्ये येऊन प्रसाद घेऊन गेला आणि तुम्हाला दर्शनही दिलं, पण तुमच्याकडून एक मोठा अपराध घडला. कोणता? देवाने जे दर्शन दिलं ना, त्या दर्शनाची आलेली अनुभूती तुम्ही हृदयामध्ये झाकून ठेवली नाही. मग अभिमानापोटी स्वतःची प्रसिद्धी व्हावी म्हणून तोच अनुभव सामान्य लोकांना सांगत बसलात, त्याच पापाचा हा परिणाम आहे. परमार्थातलं कधीच कुठे सांगायचं नाही. देवा, जितका झाकून परमार्थ कराल तितका देव जवळ आहे, जितका उघड कराल तितका देव दूर आहे. ऐसा लाभ बांधा गाठे. जगद्गुरु तुकोबारांनी असा पुण्याचा संचय केलेला होता. ज्ञानोबराय सांगतात, पुण्य पोषल्या साधारणे, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरणी पावलो, चरणी पावलो, संत चरणी पावलो, चरणी पावलो. आजी फिटले माझे गोडे, आजी फिटले माझे गोडे, आजी फिटले माझे गोडे, आजी फिटले माझे गोडे, आजी पिटले माझे कोडे, आजी पिटले माझे कोडे, आजी पिटले माझे कोडे, आजी पिटले माझे कोडे. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरणी पावलो,
थोर सुकृती केली ती आदमद फळाशी आली, परमानंद वाजे मानशी भेटी झाली या संताशी हो. संत दर्शन आणि भगवत दर्शन याच्यामध्ये अंतर आहे. भगवान दर्शन देत असताना योग्य अयोग्याची निवड करतात. संत कोणावरही कृपा करतात. देवा एवढं प्रगत विज्ञान आहे. सर्कशीच्या मालकाने वाघ सर्कशीत घेतला, सिंह सर्कशीत घेतलाय, हत्ती सर्कशीत घेतला, पण रेडा सर्कशीत घेण्याचं धाडस अजून त्यांनी केलं नाही. इतका निर्बुद्ध प्राणी असलेला रेडा, पण ज्ञानोबरांनी कृपा केल्यानंतर होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जवता ले भिंत महिमा गाद. तो रेडा आहे का माणूस आहे हे सुद्धा ज्ञानोबरांनी पाहिलं नाही. त्याच्याकरता संत दर्शनाची आवश्यकता आहे. ते योग्यायोग्याची निवड करत नाही. गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. ते कृपा करतात, 4 पद्धतीने करतात, विस्तार करत नाही. संत कृपा करत असताना पहिली शब्द कृपा करतात, दुसरी दृष्टी कृपा करतात, तिसरी स्पर्श कृपा करतात आणि चौथी संकल्प कृपा करतात. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. पहिली शब्द कृपा करतात. आमची गुरुजी साधक हृदय संजीवनी श्री गुरु विठ्ठल बागुले एक वाक्य सांगायचे. ग्राम्य वाक्य आहे ते, पण वजनदार आहे. गुरुजी म्हणायचे, गायीचं शेण जमिनीवर पडल्याबरोबर जसं फुपाटा घेऊनच वर येत आहे, तसं प्रसन्न चित्ताने जर संतांनी शब्द फेक केली तर जीवन परिवर्तन होतं. एवढी ताकद संतांच्या शब्दामध्ये. देवा कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ तया पुढे शुभ होणे ठाके. अरे पखालीच्या रेड्याला वेद म्हणा म्हटल्यावर रेड्याने वेद बोलावेत. हे ज्ञानोबरांच्या शब्द सृष्टीतलं सामर्थ्य आहे. शब्दामध्ये ताकद आहे. ते शब्दाच्या द्वारा परिवर्तन होतं. देवा नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यामध्ये साईखेडा आणि चापडगाव गावाशी जवळ गाव आहे. वैकुंठवासी गुरुवारी भीमसिंग महाराज सांगायचे, एकदा भगवान बाबाचा दौरा फिरता फिरता त्या 2 गावाला आला. भोजनाची व्यवस्था कुठे करावी म्हणून चापडगावच्या महासाकांत पाटील नावाचे एक वंजारी समाजाचे सद्भाविक व्यक्ती त्यांच्या घरी भोजनाची व्यवस्था केली. तोपर्यंत दोन्ही गावचा समाज बाबाच्या दर्शनाकरता जमलेला होता. जेवण झालं, समाजाने दर्शन घेतलं सर्व भाविकांनी, आणि आता निरोप द्यायचाय म्हणून म्हाळसाकांतांचं कुटुंब आलं. त्या म्हाळसाकांतांना एक मुलगा होता मुकुंदा, 10 वर्षाचा, पण जन्माला आल्यापासून कधी तो बोललाच नाही. त्याच्या आई वडिलांना सुद्धा वाटलं हे आपलं बाळ झालं, पण ते मुक झालंय. मुकुंदा मुकुंदा म्हणता 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 लोक नंतर त्याला मुका म्हणू लागली. 10 वर्षाचं होतं ते. दर्शनाकरता म्हाळसाकांत आले. भगवान बाबांचं दर्शन घेतलं. म्हटलं, बाबा माझं 10 वर्षाचं हे माय लेकरू आहे, याचं नाव मुकुंदा आहे. अहो जन्माला आल्यापासून तो बोलला नाही, पण सेवेमध्ये इतका तत्पर आहे. नुसती सेवा सांगा, तो इतकी श्रद्धेने सेवा करतो. माझी इच्छा आहे थोड्या दिवस गडावर घेऊन जा, तुमची सेवा करील. ज्या दिवशी त्याला माझी आठवण होईल ना त्या दिवशी मी टांगा पाठवून त्याला घेऊन येईल, पण तुमच्याजवळ राहू द्या. तो काय शाळेत जात नाही. बाबाने विचारलं, कुठे तुमचा मुलगा? आपल्या वडिलांच्या आड लपलेला मुलगा म्हाळसाकांत. असा म्हाळसाकांताने त्या मुकुंदाच्या हाताला धरलं, समोर उभं केलं, त्याच्या भृगुटीकडे पाहिलं, सांगितलं, हे मुकुंदा, अरे तुझ्या कपाळावर न बोलणं मुकाशी अक्षर नाही, तू मुका नाही. मग 10 वर्ष झाली बोलण्याकरता इतका विलंब का बोलत नाही? आता बोलण्याची वेळ आली. हे बघ, आता मुका राहू नको, बोल, मी सांगतो म्हणून बोल. का बोलत नाही? 10 वर्षांनी त्या मुलाने मग तोंड उघडलं. बाबा 10 वर्षात बोलण्याच्या योग्यतेची व्यक्ती मिळाली नाही म्हणून बोललो नाही, आज तुम्ही भेटलात म्हणून बोललो. आले मुखावाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणेनो हे जन्म. पण शब्दामध्ये सामर्थ्य येण्याकरता शब्दात 6 दोष नसले पाहिजे वाणीत. ज्ञानोबराय म्हणतात वाणीमध्ये 6 दोष आहेत. आटो वेगोविंदान, आशा शंका प्रतारण, हे संन्यासिल्या वगुण दया वाचा. पण ज्याच्या वाणीमध्ये दोषच नाही, सदा सुचिर भूत वाचा, ती वाणी काम करते. म्हणून पहिली शब्द कृपा करतात, दुसरी दृष्टी कृपा करतात. ज्यांच्या जिल्ह्यात मी इथे उभा आहे, शांती ब्रह्म
एकनाथ महाराजांनी अक्षर शत्रू असलेला मुलगा गावोबा त्याला व्यासपीठावर बसवलं, नुसतं दृष्टीशक्तीपात केला तर उत्तरकांडाच्या पुढचं रामायण गावोबाने लिहिलं. जो कधी शाळेत गेलेला मुलगा नाही, नाथांच्या नुसत्या दृष्टीशक्तीपाताने कृपा कटाक्षणे आळेले, आपुल्या पदी बाई सविले, बाप रखुमा देवी बरू विठ्ठले, भक्ता दिदले वरदान. स्पर्श कृपा करतात. ज्ञानोबराय सांगतात, माता हात ठेविला नोई थापटीला जायचा, किंवा निळोबराय सांगतात, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊने केले सुखी. प्रसंग सांगती वेळ जाईल. स्वामी विवेकानंदांच्या मस्तकावर श्री रामकृष्ण परमहंसांनी नुसता शक्तिपात केला देवा, तर हृदयामध्ये प्रत्यक्षात काली मातेचं दर्शन झालं. नळोबरांच्या मस्तकावर जगद्गुरु तुकोबरांनी स्पर्श केला तर नळोबराय संतत्व पदाला प्राप्त झाले. येवोनी गुरुनाथे माता ठेवेला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू, गरजत चालेलो फेटला ज्ञानांधकारू, एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू. आणि शेवटची संकल्प कृपा आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता, प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. भव दुःख कोण वारी तुझ वासोनी चिंता, भव दुःख कोण वारी तुझ वासोनी चिंता. भव दुःख कोण वारी तुझ वासोनी चिंता, भव दुःख कोण वारी तुझ वासोनी चिंता. संकल्प कृपा त्याला म्हणतात जे बोलावं लागत नाही, पाहावं लागत नाही, स्पर्श करावं लागत नाही, नुसतं मनात आलं ना. तो का म्हणे आले समर्थाचे मना तरी होयरा ना रंग त्याचा. ज्ञानोबराय दृष्टांत देतात बघा. क्रौंच नावाचा पक्षी, त्याला आपल्या मराठवाड्यामध्ये करकोचा म्हणतात. करकोच्याची मादी गर्भधारणा झाल्यानंतर प्रसूत होण्याकरता समुद्राच्या तीरावर जाते. समुद्राचा तीर तिच्या लहान पिलाला उपयुक्त आहे. तिथे प्रसूत होते, पिलाला जन्माला घालते. पण तिचं आवडतं खाद्य करडे ते तिकडे मिळत नाही, ती आपल्याकडे येते. महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 महिने, वर्ष आईच्या आणि पिलाची भेटत होत नाही. मग जन्माला घातलेल्या पिलाला तहान आणि भूक लागत नसेल का हो? लागते. मग त्याची काय व्यवस्था केली? भगवान परमात्म्याने क्रौंच पक्षाच्या मादीच्या घशामध्ये अशी स्वराची जादू दिलेली देवा. तिच्या पिलाला भूक लागल्यावर बरोबर ती पिलू आपली आई ज्या दिशेला गेली त्या दिशेकडे पाहत आणि आ करून तोंड प्रसरण करताना आईची वाट बघतं. माझी आई कधी येईल आणि मला चारा कधी घालेल. आई येत नाही, पण तिला कळतंय माझ्या पिलाला भूक लागलेली. ती काय करते? आपलं पिलू ज्या ठिकाणी ठेवलं ना त्या दिशेकडे पाहते, पिलाची प्रेमाने आठवण करते ना अशी ओरडते देवा. 1000 किलोमीटरवर आईने ओरडावं आणि पिलाची भूक इकडे आपोआप भागावी. ही संकल्प कृपेची ताकद आहे बघा. आपलं जर असं असतं ना त्या रस्त्याच्या कडेला ढाबे टाकायची गरजच पडली नसते. पण ते आपल्या आईला नुसतं भांडायलाच आवाज दिलाय, दुसरा कशाला दिला नाही. चला, कासवीची ताकद तशी. कासवीचे बाळ वाढ हे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंग संगे. अशी शब्द कृपा, दृष्टी कृपा, स्पर्श कृपा आणि संकल्प कृपा करणारे संत असल्यामुळे त्यांचं मला दर्शन झालं. भाग्य झाली संत भेटी. कशी होती ती भेट? आवडी पोटी होती ते. माझ्या मनामध्ये आवड होती की मला संतांचं दर्शन कधी होईल.
सर्व काळ होतो आठवित मने, फिटले ते धनीने काळे. अशा संतांचं मला दर्शन झालं. तो को बरा संत दर्शनाचा तुम्हाला काही फायदा झाला का? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात. लाभे लाभदूनावला, लाभे लाभदूनावला, लाभे लाभदूनावला, लाभे लाभदूनावला, लाभे लाभदूनावला, जीवधाला दरुशने, जीवधाला दरुशने, लाभे लाभदूनावला, लाभे लाभदूनावला, जीवधाला दरुशने, जीवधाला दरुशने, लाभे लाभदूनावला, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. कुंडली कवरदा हि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर शांती ब्रह्म एकनाथ जगद्गुरु तुकाराम महाराज साधुगुरु महाराज की जय. विठोबा रखुमाई. काय फायदा झाला संत दर्शनाचा? महाराज संत लाभे लाभदूनावला, जीव दहाला दरुशने. ही तत्वज्ञानाची भाषा आहे. महाराज सांगता एका लाभाने मला दुसरा लाभ दुप्पट झाला आणि त्याच्यामुळे माझा जीव तृप्त झाला. याचा विस्तार फार करत नाही, फक्त एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतो. पहिला लाभ कोणता आणि दुसरा लाभ कोणता? याचं उत्तर तुकोबऱ्यांच्या गाथ्याशिवाय आपल्याला दुसरीकडे सापडणार नाही. पहिला लाभ कोणता? तुकोबराय सांगतात, ज्या दिवशी मला मनुष्य देह मिळाला ना, हा जगामध्ये झालेला सर्वात मोठा आणि महत्वाचा पहिला लाभ आहे देवा. लाभ झाला बहुता दिसे, लाहो करा पुढे नाशी, मनुष्य देहाशी उत्तम जोडे जोडली. सगळं काही पुन्हा पुन्हा मिळेल देवा, पण मनुष्य देह पुन्हा मिळत नाही. दुर्लभो मानुषो देहो देह नाम शनभंगुरा. शंकराचार्य सांगतात, तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनम नरदेह दुर्लभ दाना. पुन्हा पुन्हा मिळत नाही. आमच्या लहानपणी एखादा लहान मुलं रडायला लागलं ना, आजी त्याला मांडीवर घ्यायची आणि चुलीजवळ जायची, चुलीतली राख त्याच्या कपडाला लावायची आणि तिला सहज म्हणायची, काय आजा नावकरी आला. आता धर्मशाळेत भाकरी वाचून गेलेला आजा पुन्हा कशाला नावकरी म्हणून येईल देवा? असं काही होत नाही देवा. सहजासहजी मनुष्य देह मिळाला असता तर परमार्थाची ही खटाटोप करायची काय गरज होती देवा? यादसाठी जप, यादसाठी तप, व्यासही उपग्रंथ केले. अत्यंत दुर्लभ मनुष्य देह आहे. थोडी समीक्षा करू आणि थांबू. मनुष्य देहात आणि इतर प्राण्यांचं जर आपण वर्गीकरण केलं, जर तुलना केली, तर इतर प्राण्यांमध्ये सर्वात अधिक गुणधर्म आहेत आणि मनुष्य देहामध्ये सगळ्यात कमी गुणधर्म आहेत. तरी मनुष्य देहाला फार मोठं स्थान आहे देवा. आपण बघा, मनुष्य किती सुंदर झाला तरी मोरा इतका सुंदर होऊ शकत नाही. मनुष्य किती बलाढ्य झाला
हत्ती इतका बलाढ्य होणार नाही. मनुष्य किती पराक्रमी झाला, सिंह इतका पराक्रमी होणार नाही. आणि मनुष्य किती गुणवान झाला तर राजहंसा इतका गुणवान होणार नाही. प्रातस्मरणीय सद्गुरुवर्य धोंडा महाराज म्हणायचे, काही प्राण्यांना देवाने जन्मसिद्धी दिलेली आहे. त्यात पहिलं नाव ते सांगायचे गाढव. जन्मसिद्धी देवा त्याच्याकडे. पाण्यामध्ये जर विष कालवलं तर जगात एकाच प्राण्याला कळताना दिसतं, त्याचं नाव गाढव आहे. पूर्वीच्या काळी राजे युद्धाला घोडदळा बरोबर एक गाढव घेऊन जायचे. का? परकीय शत्रूने आपल्या सैन्याच्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात विष घालून घात करू नये म्हणून ते पाणी असं पात्रामध्ये घ्यायचे आणि गाढवा पुढे ठेवायचे. डोळे झाकून जर गाढव पाणी प्यालं तर समजायचं पाणी निर्दोष आहे, आणि हुंगून जर बाजूला गेलं तर समजायचं पाण्यात दोष आहे. गाढव असा प्राणी आहे देवा, तो तहानेने मरेल पण विषारी गढूळ पाणी कधीच पित नाही. हे मी गाढवाचं सांगतोय. चला पुढे. राजहंस नावाचा पक्षी, काय ज्ञानोबरांनी उदाहरण दिलंय. चाचूची निसांडशी. 1 लिटर दुधामध्ये किती पाणी मिसळा. आता किती मिसळायचं जे धंदे करतात त्यांनाच माहिती, आपण करतच नाही तर काय सांगायचं. पण भीमसिंग महाराज गमतीने म्हणायचे, आधा दूध आधा पाणी जादा डाले तो बेमानी. दूध मिश्रित पाणी फक्त राजहंसा पुढे ठेवा. काय ज्ञानोबरांनी ओवी दिली, त्याच्या चोचेमध्ये केवढं सामर्थ्य आहे. दूध मिश्रित पाणी जर राजहंसा पुढे ठेवलं ना, तो फक्त दूधच प्राशन करतो आणि पाणी आपोआप खाली ठेवतो. हे सामर्थ्य आपल्याकडे नाही. आता ग्राम्य उदाहरण देतो जे ज्ञानोबरांनी दिलंय. अलीकडे UPSC MPSC परीक्षा देणारी मुलं DSP IP SP होतात, पण जी चोरी त्यांना सापडत नाही तो कुत्रा सापडून देतोय बघा. का? देवाने दिलेलं घाणेंद्रिय कुत्र्याला आहे. जरा अतिग्राम्य भाषेत बोलू का, कुत्र्याचं नाक जितकं तिखट आहे ना तितकं जगात कोणत्याच प्राण्याचं नाक तिखट नाही. म्हणून शोध पदकाकरता श्वानाचा वापर केला जातो. देवाने दिलेली जन्मसिद्धी, हे पहिला गुण आहे. आता दुसरं बघा, माणसाचा देह अत्यंत विषारी आहे. माणसाला जर सर्पदंश झाला तर माणसाच्या शरीरातलं विष सापाच्या शरीरामध्ये जातं आणि त्याच्यामुळे साप मरतो. मग कोणी मला मरताना का दिसत नाही? निसर्गाने त्याला एक स्वाभाविक ज्ञान दिलंय देवा. सर्पदंश केलेला सर्प पटकन बाजूला जातो आणि आपल्या शेपटीचं टोक स्वतःच्या दाताने तोडून टाकतो. त्याच्यातून माणसाचं विष आपोआप बाजूला जातं. हे ज्ञान आपल्याकडे नाही. एवढं कशाला? त्या विंचवाच्या नांगीत विष राहत देवा. ठणका जर मारला तर रात्रभर झोप येत नाही. पण अशा विंचवाला एखाद्या भिंतीवरच्या पालीने जर पाहिलं ना, तिला इतका आनंद होतो. उजळले भाग्य आता. ती पाल धावत जाते आणि नांगी सहित विंचवाला पकडते आणि गळून टाकते, पचवते. अशा पालीला 2 पायाच्या कोंबड्याने जर पाहिलं तर तिला लाभे लाभ दुनावला. कसला आनंद होतो देवा तिला. पालीचा गरळा एवढा भयानक आहे, अशाही पालीला कोंबडा झडप मारताना उचलतं, पकडतं, गिळून टाकतं आणि पचवतं. आता पुढचं सांगूच का? इतका माणसाचा देह विषारी आहे, घाणेरडा आहे. तरी ज्याला एवढी किंमत का दिली? एकाच कारणामुळे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, नाशिवंत देता आयुष्याची नाशिवंत देता. पुढे होईल कथा, आयुष्याची कथा पुराणात, किंवा नाशिवंत देता विनाशही हाता, आयुष्याची कथा पुराणात. भगवान परमात्मा प्राप्त करण्याची ताकद फक्त मनुष्य देहामध्ये देवा. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणत ते होती, तरी का चित्ती न धरावे. असा मौल्यवान असलेला मनुष्य देह तुकोबराय म्हणतात मला मिळाला. हा पहिला लाभ. आणि दुसरा लाभ, याच मनुष्य देहाने संतांत दर्शन झालं. हा दुसरा लाभ. लाभ हे लाभ दुनावला. फायदा काय झाला? जीव झाला दरुशने. झाला शब्दाचा अर्थ तृप्त. इंद्रियांची तृप्ती वेगळी, मनाची तृप्ती वेगळी,
बुद्धीची तृप्ती वेगळी आणि जीवाची तृप्ती वेगळी. एकदा का जीव तृप्त झाला का बाकीचे इंद्रिय आपोआप तृप्त होतात. तो का म्हणे जीवा थोर झाले सुख ना ठवे भूक तहान काही. जो भगवान परमात्मा आनंदाचा कंद आहे तो प्रत्यक्षात आमच्या अनुभवाला आला आणि आम्ही तृप्त झालो. आता जगात कशाचीच इच्छा राहिली नाही. काम नाही झालो पायी रिकामा किंवा कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. 2 मिनिटाचा प्रसंग सांगतो आणि थांबतो. आता पांडवांच्या कुळात राजा परीक्षिती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मृगयामध्ये शिकारीला गेला. शिकारी मिळाली नाही, पण वैशाख महिन्यातलं ऊन मी 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 म्हणत होतं. अंगावून घामाची लोंढे वाहत होते. राजा परीक्षितीला कडकडून तहान लागले. पाणी कुठे मिळेल म्हणून पुढे अरण्यामध्ये प्रवेश केला आणि एका साधूंचा आश्रम दिसला. साधू ध्यानस्थ बसलेले होते. राजा परीक्षितींच्या लक्षात आलं ज्या अर्थी पर्णकुटी आणि साधू आहेत त्या अर्थी पाणी निश्चित मिळणार आहे. जवळ गेला आणि समाधीस्थ असलेल्या साधूंना प्रार्थना केली. ओ महानुभाव, मी राजा परीक्षिती आहे. शिकारीला आलो होतो पण मला कडकडून तहान लागली. मी तुमच्याकडे पाणी मागतोय, मला पाणी द्या. समाधीमध्ये असलेल्या साधूंच्या कानापर्यंत ही बातमी गेली पण आत उतरली नाही. ब्रह्मानंदी लागली टाळे कोण देहाते संभाळे. समाधीतून विचलित झाले नाही साधू महाराज. राग आला परीक्षितीला. भीष्माचार्यांचं वाक्य महाभारतात, बुभुक्षिम किम न करोति पापम. भुकेलेला मनुष्य, तहानलेला मनुष्य आणि रागाने संतप्त झालेला मनुष्य किती टोकाचं पाप करू शकतो देवा, किती टोकाचं पाप. रागावलेल्या परीक्षितीला काय करावं असं झालं आणि मनामध्ये विचार केला, या देशाचा पालन पोषण करणारा मी राजा परीक्षिती, मला तहान लागली तर हे साधू समाधीमध्ये बसलेत आणि माझं ऐकत नाही ना, यांना शिक्षा आपण केली पाहिजे. काय शिक्षा करावी इकडे तिकडे पाहिलं. एक मेलेला सर्प पडलेला होता तो उचलला. तोही सर्प मेलेला नव्हता महाराज. त्या सर्पाने मेलेलं सोंग घेतलेलं होतं. का? ज्या वेळेला भक्तराज अर्जुनांनी खांडव वन नावाचं अरण्य जाळलं त्या अरण्यामध्ये सर्पांच्या सगळ्या जाती जळून मेल्या. फक्त तक्षक राजा तेवढा एकटा जिवंत राहिलेला होता. तो अर्जुनांना मारण्याकरता अनेक वेळेला प्रयत्न करू लागला पण भगवान श्रीकृष्णांच्या दयेने अर्जुनाला धक्का लागला नाही म्हणून तो परीक्षितीचा सूड घेण्याकरता आला होता. त्यांनी पाहिलं निचेष्ट पडलेला आहे तो. परीक्षितीला वाटलं तो मेलेला आहे. तहानलेल्या राजाच्या परीक्षितीच्या लक्षात आलं नाही. मेलेला सर्प उचलला, जवळ गेला, साधूंच्या गळ्यामध्ये घातला आणि परीक्षिती निघून गेला. संध्या संपून ऋषीपुत्र आले. पाहता तर धक्का बसला. माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकून त्याचा अपमान कोणी केला असेल. राग अनावर झाला देवा. हातामध्ये पाणी घेतलं आणि शापवाणी मुखातून बाहेर पडली, ज्या कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकून त्यांचा अपमान केला असेल ना, या सर्पाचा राजा तक्षक 7व्या दिवशी दंश करून त्याला ठार मारेल. शाप मिळाला आणि साधू समाधीतून जागे झाले. अरे वेड्या, राजा परीक्षिती होता तो. अरे खूप सत्य आणि सत्यवचने राजा परीक्षिती होता. मला हाका मारत होता पण समाधीमध्ये मला जाग आली नाही आणि कळालं नाही. त्याच्या एवढ्याशा चुकी करता एवढा मोठा शाप दिला तो. आता एक काम कर, त्यांना सांग 7व्या दिवशी मरणाची तयारी करा. आता मरणाची तयारी करायची म्हणजे पैशाचे गठोडे घेऊन असं थोडंच उशाला झोपायचंय. मग काय करायचंय? पुण्य केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, भगवत भजन केलं पाहिजे, देवाची पूजा केली पाहिजे, तीर्थयात्रा केल्या पाहिजे. आपलं पुण्य एक सांगू का, आयुष्याची मर्यादा संपत आल्यानंतर संसारातून आपलं मन काढून टाकलं पाहिजे. आमचे गुरुजी म्हणायचे संसारामध्ये एक शहाणा आहे, एक अज्ञानी. शहाणा कोण? ज्या दिवशी आपल्या पायाची चप्पल आपल्या मुलाच्या पायाला येईन ना, शहाण्या बापाने आपल्या करदोऱ्याच्या चाव्या सोडायच्या, आपल्या मुलाच्या हातात द्यायच्या, खांद्यावर पताका घ्यायची आणि महिना आळंदी पंढरी पैठणची वारी करायची. तो बाप शहाणा आहे देवा. आणि दुसरा इतका अज्ञानी, तो कमरेच्या चाव्या सोडून देत नाही. त्याच्या अशा इळ्याने कापून घ्यावे लागतात. आता कधी घ्यावे लागतं हे मी सांगू का तुम्हाला? नको ना, मग चला. मग आता चाव्या कापून घेण्यापेक्षा देण्यात किती आनंद आहे देवा. तसं आपण तयारी केली पाहिजे.
कळालं राजा परीक्षितीला शाप मिळालेला आहे. भगवत पूज्यपा शुकाचार्य आले आणि पुण्यसलीला गंगेच्या परमतीरावर श्रीमद भागवत सांगू लागले. 5 दिवस झाले देवा, पण राजा परीक्षितीने सर्वांगाचा कान करून ते श्रीमद भागवत ऐकत होता. त्यांनी मांडी सुद्धा मोडली नाही. 5 दिवसांनी शुकाचार्य विचार करता, मी साधू आहे, मला उपवासाची सवय, अनुष्ठानाची सवय, पण हा राजा आहे. श्रीमंत माणसाला सकाळी उठल्यापासून खायची सवय राहते, रात्री झोपी जाईपर्यंत खातच राहतात ते. मग 5 दिवस झाले राजा परीक्षितीला तहान आणि भूक लागली नसेल का, म्हणून स्वतः शुकदेव मुनी विचारतात, हे राजा, 5 दिवस झाले तू मांडी सुद्धा मोडली नाही, तुला तहान आणि भूक लागली नाही? काय उत्तर दिलं परीक्षितीने ऐका. गुरुदेव, पिबत भागवत रसमालयम, तुमच्या मुखार वृंदातून मी श्रीमद भागवत ऐकण्याचा असा परिणाम झाला. नाठवे घरदार, तहान पळाली भूक, माझ्या जीवनात आता कशाचीच इच्छा राहिली नाही. तुकोबर आहे ते सांगतात, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. हे आमच्या जीवनामध्ये बरं झालं, बरवे देशावर झालो, काय बोले बोलावे. देशावर म्हणजे देशोधडीला लागलो, देहरूपी देशाचा त्याग केला आणि सच्चिदानंद स्वरूपाशी मी एकरूप झालो. आता परब्रह्म स्वरूप मी झालो. मी वासुदेव तत्वता, कळोईल विचारिता, आहे ठाऊक सबाय संता, नाही तुझ्या अनेक मागुता. परमात्म स्वरूप झाल्यामुळे आता काय बोलावं, काय बोले बोलावे. लाभे लाभ धुनावला, जीव झाला दरुशने ज्ञानेश्वर. ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. खाली बसा. बरवेदिज्ञ आणि कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. सर्व संयोजक, आयोजक आणि भाविक आपणा सर्वांच्या चरणारविंदी हृदयपूर्वक वंदन करतो. या महोत्सवामध्ये माझे वडील बंधू बापूंनी मला ही सेवा अवगाहन करण्याची संधी दिली आणि महापुरुषांच्या दर्शनाचं सौभाग्य मला लाभलं. ही सेवा त्यांच्या चरणारविंदी समर्पण करत असताना अलंकापूर निवासी साधकांचे मायबाप, ज्ञानी यांचे राजे, वैष्णवाग्रगण्य अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबराय, शांतीब्रह्मनाथ महाराज, जगद्गुरु श्री तुकोबराय, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज, भगवान श्री पंढरीनाथ, या महापुरुषांच्या चरणारविंदी माझी वाक्पुष्प सेवा समर्पण करतो आणि थांबतो. तुझे केले तुमच्या समर्पणी पायी, झालो तराई पांडुरंगा, तुम्ही संत माझे आकडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा मानेल एवढा, होईल मी. चाल म्हणायची. झाला दर्शने.
करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारेला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया वैकिंकरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम